तर आम्ही आज चाललो गणपतीपुळे गणपतीचे दर्शन करायला. रस्त्याने एवढा पाऊस सुरू होता यार. तर आमच्यासोबत तर पायलट होता म्हणा, एकदम जोरदार ड्रायव्हर होता. त्याला तर काही फरकच नाही पडत होता. मला तर काही दिसतच नव्हता काच्यातून, पण तो कसा पाहत होता त्याच्या त्याला माहीत. आणि कसं तरी पोहोचलो मग गणपतीपुळे इथे. फुलवाल्याच्या दुकानामधून आम्ही पूजा घेतली. निघालो आम्ही दर्शन करायसाठी. दर्शनाला चाललो तर म्हणलं पाय धुवून घेतो. मस्त पायही धुतले आम्ही ना. मग मी इथून जात होतो तर साला मला बोर्ड दिसला मोबाईल बंद ठेवायचा म्हणे. मी कायले मोबाईल बंद करू. मग आम्ही दर्शन केले. मग मी हिसाबात मोबाईल काढला, व्हिडिओ बी बनवून घेतला. तिच्या गार्ड मला चिल्लावत होता यार मोबाईल बंद कर म्हणून. मी कायला ऐकतो. मग आम्ही येऊन गेलो बाहेर आल्यावर मला लक्षात आलं यार आम्ही चष्मा तर गाडीमध्येच विसरलो. तिच्या चष्मा ना दिला म्हणून हे मावर गुस्सा झाली होती. या पहा कसं तोंड करून टाकला येणं. मग हिला म्हणवला मग बहिणीचा चष्मा दिला. मग फोटो काढली. कशी तरी ऐकली बिचारी. मग हे लहान पोट्ट्याची बी फोटो काढली. आणि खिलोने घेऊन दिले. मग आम्ही ना तर बाल्टीच घेतो म्हणे. बाल्टीच घेऊन दिली. म्हणलं आपल्या घरी तर एवढ्या साऱ्या बाल्ट्या आहे. पोट्टे काय ऐकतच नव्हते. मग आणले बाल्टी घेऊन दिली. मग मी म्हणलं समुद्रात जायच्या पहिले आणलं जेवण चारा. हे पोरगी काय खातच नव्हती. चारला येईल. मग आम्ही जबरदस्ती जेवण करायला लागलं. जेवणच ना करत चुटरून चारा तर गपगप खाते. जबरदस्ती चारलावरून नेमार पोंगा पाडत होती. मग मी तिला म्हणलं चल आपल्याला समुद्रात जायचं आहे. मग ते समुद्र पाहून खुश झाली. मग चांगले खेळत होती इथं. हे पोरगी तर मार मस्तीत करत होती. इले तर पाण्याचा बहुत शौक आहे. मार नुसती पाणी खेळायला पाहिजे इले. हे बा कशी पाणी खेळून राहिली. तिला काय भेव नाही लागत. साला आपल्याला तर बहुत भेव लागते. आणि काकू लोक तर काय ऐकतच नव्हते पा यांची मस्ती. धीरेसाने आम्ही ना स्वराजले बी आणला पाण्यामध्ये. हाही चांगला खुश झाला पाण्यामध्ये येऊन जाणे. लहान पोराले पाणी गिनी खेळायला बहुत आवडते यार. आमची मम्मी तर बहुत रागत होती आम्हाला. मग आम्ही ना सेल्फी काढली. मग मी म्हणलं तू तिकडं जा, मी त्या व्हिडिओ बनवतो म्हणलं. लाट याची वाट पाय. मग लाट आली. हे लोक धावत होते. धावता यार पाणी येऊन गेला जोराच्या. पूर्ण मजाच किरकिरा झाला साला. तर काय खेळायला नाही भेटलं आम्हाला. नुसतं पाणीच होता जोरात. समुद्रात बी पाणी वाढला. मी म्हणलं पाणी काय जात नाही आता, चला म्हणलं घराकडे. येऊन गेलो मग आम्ही घरी. साला दिमागच खराब झाला माझ्या तर पुरा.